अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रतितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिं गता पञ्च ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. सर्ववृद्धी संपन्न मुनिराज जे आहे ते माझं मंगल करोत अशी भावना करून मंगलाष्टक स्तोत्रामध्ये त्यांचं स्मरण करतोय आपण. तर आता बुद्धिवृद्धीमध्ये दूरश्रवण वृद्धीचं वर्णन चालू होतं. कशाला म्हणलं होतं दूरश्रवण वृद्धी? तर जे कोणी सामान्य मनुष्य आहेत चक्रवर्तीप्रमाणे तर त्यांच्या कानाची शक्ती किती असते कर्णेंद्रियाची? तर सांगितलं 12 योजनपर्यंतचं अधिक से अधिक 12 योजनपर्यंत दूर असणाऱ्या शब्दाला ते ऐकू शकतात. कोण? चक्रवर्तीच. आपल्यासारखे सामान्य मनुष्य नाही. तर चक्रवर्तीच्या कर्णेंद्रियाची शक्ती अशी आहे की 12 योजनपर्यंतच्या दूरच्या शब्दाला ते ग्रहण करू शकतात, त्या पुढच्या शब्दाला नाही. पण मुनिराज जे आहेत ते सांगितलं की त्यांना दिव्य मतिज्ञान असतं. तर त्या मतिज्ञानाच्या बलावर संख्यात योजन दूर असणाऱ्या शब्दाला सुद्धा ते ग्रहण करू शकतात, जाणू शकतात, ऐकू शकतात. ती शक्ती म्हणजे म्हटलं दूरश्रवण वृद्धी. तर त्याच्यामध्ये काय बघितलं होतं कालपर्यंत आपण की ज्यांना त्या कर्णेंद्रियाची आसक्ती नसते. कर्णेंद्रियाचा विषय काय? शब्द. किती प्रकारचे शब्द असतात? सा रे ग म प ध नि सा. 7 स्वर आहेत. मग 7 प्रकारचे शब्द आहेत किंवा काय ते काय म्हणतात वैश्रसिक, प्रायोगिक, तत, वितत वगैरे हे असले सगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत. तर या शब्दांची रुची केली, त्याच्यामध्ये आसक्ती केली तर नियमाने काय म्हणायचं कर्णेंद्रियाच्या अधीन झालो आपण.
आणि त्यामुळं ज्या विषयाची आसक्ती असते, ज्याची अधीनता येते, तिथं निमाने तो जीव मोही होतो आणि काय म्हणायचं त्याची शक्ती उलट कमी होत जाते. ज्या कुठल्या इंद्रियांच्या अधीन जगतो तर त्या इंद्रियाची शक्ती त्या जीवाची हीन होत जाते. हे आपण अनेक ह्याच्यामध्ये बघितलं, मागच्या 2-3 इंद्रियांच्या विषयांमध्ये बघत असताना. तर आता इथं काय सांगायचं होतं मला, काल आम्ही उदाहरण बघितलं होतं की कुठल्या अशा एका राजाला झुंबर पडलेला आवाज आला तर ते आवडला आणि त्याची आसक्ती झाली तर जेवढे सगळे झुंबर होते त्या राजमहालात सगळे पाडून ऐकले त्याचे आवाज त्यांनी आणि त्याच्यात आनंद मानला. मग हे असं म्हणायचे की कुठल्या तरी इंद्रियाच्या विषयामध्ये आसक्ती करणं हे योग्य नाही आणि मग त्याची अधीनता झाली तर निमाने दुःखाला प्राप्त होतो. रोजच्या जीवनात आपल्या दिवसभरात कानावर मॅक्झिमम कोणत्या प्रकारचे शब्द पडतात? कानाचा विषय शब्द आहे. मग कुठल्या प्रकारचे शब्द आपण जास्तीत जास्त ऐकतो दिवसभरात? रागाचे का वीतरागतेचे, मोहाचे का निर्मोहाचे, कषाययुक्त का निष्कषायाचे, कोणाचे शब्द जास्त ऐकतो? मग घरात राहूच नका, घरात राहूच नका. मग सगळ्यात बेस्ट आयडिया आपण बनवू शकतो ना, आपल्या घराला आयतन बनवा. जर तिथं कषायुक्त वातावरण होणार असेल तर आपण बदला. म्हणजे आपल्या हातात आहे ना शेवटी, आपण त्या घराला आयतन बनवायचं का अनायतन बनवायचं. कमी समयामध्ये हे होत असतं, बाकीचा समय मध्ये जातो काही काही वेळे एक्स्ट्रा काम घेऊन निघाले की कसं त्यामुळे समय जास्त. म्हणजे घरामध्ये आपण क्लेश होतेत, कशाय होतेत म्हणतो किंवा मोहाचं रागाचं वातावरण जास्त असतंय म्हणतो. तर आता मला ज्ञान झालंय तर मी कसं राहायला पाहिजे घरात असताना? म्हणजे माझ्या हातात आहे की घरातलं वातावरण कसं बनवायचंय. तुम्ही स्वतः नाही, मग तशी शक्ती आहे तुमच्यात पण नाही असं नाही आहे. म्हटलं ना ती एकटी स्त्री होती कोण, आता तुम्हाला ते सगळे उदाहरणं माहिती आहेत इतिहासातले, मला लय माहीत नाहीत काय. कोणती सावित्रीबाई फुले, अजून कोण, अहिल्याबाई. हां, एकटीच्यात शक्ती होती का नाही? बदललं का नाही? सगळ्या स्त्री जातीला शिक्षण देण्यासाठी म्हणून ती म्हणली असती तर एकटीने काय करणार मी? होणार. आपण पॉझिटिव्हली ॲक्ट करत राहावा ना, आपलं रोल आपण करत राहायला पाहिजे. म्हणजे जिथं असे शब्द आहेत तिथं त्याला तोडा पर्पजफुली. जिथं कषायुक्त वातावरण होणार आहे, जिथं आपल्याला काहीतरी रागद्वेष होणार आहेत, तिथं त्या शब्दांना घाला ना आळा. आपण जोपर्यंत स्वतः पुरुषार्थ करणार नाही तोपर्यंत होणार नाही. त्यामुळं अशा वातावरणात आपण काय म्हणते आम्हा नेहमी जोरजोरात नमोकार मंत्र म्हणायचं, नाहीतर भजन लावा, मौन घेऊन बसा. त्या शेवटी रागद्वेषाचा वेग असतो. थोडासा वेग तेवढा काळ जाईसपर्यंत राहावा किस्ती. ते आम्हा म्हणते तसं तोंडात भरून ठेवायचं, काहीतरी पाणी भरून ठेवायचं, नाहीतर म्हणतात मुठभर तांदूळ भरून ठेवायचं. कुठं जात आहे राग? हां, थोडा काळाचा उदय असतो तर तेवढा काळ जाऊ द्या, तर त्याच्या पुढं तुम्हाला रिलॅक्स आहे हो. म्हणजे बदल होऊ शकतो. तसंच राहत नसतं वातावरण. हां हां, म्हणजे आता शेवटी संस्कार तुम्हाला करायचे असतात. मुलांना, आता घरात मुलं असतील तर त्या मुलांवर संस्कार कसे पडणार आहेत? आपण कशाही असणार घरात मोठे, तर ते मुलं न सांगता हे ग्रहण करत असतात जे दिसतं. काय म्हणले मी? तुम्ही पकडून त्यांना संस्कार करू शकत नाही. तुम्ही जे वागता ना ते त्यांना जास्त ट्रेस होत आहे, काय म्हणायचं, ते जास्त त्यांना कॅप्चर होतात. संस्कार पकडले जातात की आई वडील असं करतात मग मी का असं करायचं. म्हणजे ते आई वडील घरात समजा वाद घालतात एकमेकांबरोबर, एकमेकांमध्ये विनय नाही आहे, तर ती मुलं काय शिकणार? झालं आहे असं अनेक कुटुंबांमध्ये बघितलं की घरात सासू सासरे आहेत, नवरा बायको आहेत आणि त्यांची 2 मुलं आहेत. त्या 6 जणांमध्ये एकमेकात एकाला सुद्धा विनय नाही आहे. म्हणजे जेवढा आपण विनय द्यायला पाहिजे ना, एक रिस्पेक्ट म्हणतो, एक मोठे पती म्हणून, मुलं म्हणून, किंवा जे पण ज्याच्या त्याच्या रोलला त्याचा विनय असतो,
जर तो विनय नाही दिला तर ते सगळे 6 जण एकमेकांचा अभिनय करतायत, किती सुखी जगू शकणार? सारखं क्लेश असतात मग घरामध्ये, आणि संपणार कसं क्लेश तो? म्हणून स्वतः विनय द्यायला सुरुवात करा, आदर द्यायला सुरुवात करा. ते MP कडच्या लोकांवगैरे मध्ये तर खूप असं बघितलेलं आहे की तुम्ही जर लहान इथनं कोणी गेलात ना तिथं, तर ते तुम्हाला सुद्धा आहो जाओ म्हणून बोलणार. लहान मुलं असतील ना त्यांना सुद्धा आहो जाओ म्हणून बोलतात. म्हणजे एक शेवटी ते काय म्हणते, तुमचा भारदस्तपणा कळतो तुमच्या वचनातून. तुमचे वचन कसे आहे त्याच्यावरून तुमची कॅटेगरी काय हे समजतं. म्हणून शेवटी शब्दातून तुमचा परिचय होतो हे पण सांगितलं जातं. जेवढे चांगले शब्द वापरतं तेवढं तुमचं काय म्हणायचं, कुळ काय आहे, गोत्र काय आहे, वचन तुमचे कसे आहेत, हे सगळं ह्याच्यावरून, तुमची ॲक्टिव्हिटीज कशी आहेत सगळं ह्याच्यावरून ठरवतात. संस्कार कसे आहेत तुमचे हे पण कळतं. म्हणून चांगले शब्द वापरा, आणि जिथं असे वाईट शब्दांचा वापर होणार आहे, काहीतरी कषायुक्त वातावरण होणार आहे, पर्पजफुली त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तिथं काही ना काही दुसरं काहीतरी असं चालू ठेवा जेणेकरून की तो उद्भव होणार नाही, होऊ नये. आणि आपणच करणारे असल्यावर मग कोण करणार, बदलणार तुम्हाला? मीच कशाय करणार तर मला कोण बदलणार हो? त्यामुळं स्वतः ज्ञानी बना, तर तिथं आपल्या कशायांवर आपण काय म्हणतात कंट्रोल करू शकतो. म्हणून तिथं विचारलं की कुठल्या टाईपचे शब्द दिवसभरात मॅक्झिमम ऐकता, रागवर्धक की वितरागतावर्धक? दिवसभरामध्ये किती वेळ तुम्ही धर्म वातावरणात असता? त्या धर्माच्या वातावरणामध्ये, त्या शब्दांमध्ये नियमाने वितरागतेची वृद्धी होणार आहे. आणि जिथं अन्य कुठल्या विकथा वगैरे करत बसणार तर तिथं रागाची वृद्धी होणार आहे. मोही कशाई बनवणारे वातावरण असते की निर्मोहता, निराकुलता देणारे? स्वयंपाक करताना, इतर कामे करताना काय ऐकतो, काय लावून ठेवता? आज दुपारी पण आम्ही हेच घेतलं होतं विषय, सकाळी घेतलं होतं वाटतं ना. म्युझिक लावून ठेवतो, फिल्मी म्युझिक किंवा काहीतरी एखादं ओल्ड सॉंग्स वगैरे असे. कोणाकोणाला तसली आवड असती ना, तर तिथं म्हणायचं आहे की ते ऐकण्यामध्ये रस वाटतो, पण भजन, प्रवचन, एखादं स्तोत्र, 12 भावना असं वगैरे याची रुची आपण करत नाही. आणि त्यामुळं ते परिणाम त्या अन्नावर होतात, संस्कार त्या अन्नावर होतात. जे ऐकतो तसे परिणाम, तशी ज्ञानधारा चालू राहते आणि तसे संस्कार त्या अन्नावर होतात. व ते खाणाऱ्याचेही भाव तसे सतत चंचल, कामी, भोगासक्त किंवा रागी, द्वेषी असे दिसून येतात. म्हणून तुम्ही कसे परिणाम करताना हे तुमच्यावर अवलंबून आहे. गर्भात जर बालक आलं त्याला तुम्ही बघू शकता का? सोनोग्राफीचं मशीनमध्ये म्हणत नाही आहे, असंच बघू शकत नाही. त्याला टच करू शकता का? नाही करू शकत. किंवा काय आहे मग माध्यम काय आहे तुमच्यामध्ये, एक मीडिया काय आहे तर सांगितले शब्द. तुम्ही जे शब्द बोलता ना तर ते शब्द ते कॅच करतं, त्या शब्दाचे संस्कार त्याच्यावर जास्त असतात. म्हणून म्हटलं कोणावर सुद्धा इतर काय करण्याची गरज नाही पडत, एक शब्दाच्याद्वारे फक्त संस्कार कळतात किंवा काय म्हणते तो संस्कृत होतो शब्दाच्या माध्यमातून. ते शब्दच जे त्याच्यावर संस्कार घडवतात ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात, त्याला नवे जीवन देऊ शकतात. कारण तो गर्भात आत्ता आला आहे, कुठल्या भावातून कुठल्या संस्कारातून आला आहे तुम्हाला पण माहीत नाही आहे. आणि आला असेल कुठून तरी असं की कशाही वातावरणातून काहीतरी पाप करून, त्याच भावनेने जर असेल गर्भामध्ये तुमच्याबरोबर, तर तुम्ही त्याच्यावर केलेल्या शब्दाच्या या संस्काराच्या निमित्तात ते सगळं वॉशआउट होऊ शकतं. म्हणून सारखं म्हणतात ना, ज्याला गर्भ राहिलेला आहे त्यांनी सतत असं त्याच्यावर चिंतन घाला की त्याचं ब्रेन वॉशआउट होऊन जायला पाहिजे. म्हणजे काय, जे काय पूर्वीचं धरलेलं असेल ते सगळं विसरून जायला पाहिजे. त्याच्यासाठी सतत संस्कार करा म्हणतात. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये ग्रास्पिंग खूप फास्ट असतं, त्याच्या पुढं सुद्धा अजून असतं. जोपर्यंत जन्म होत नाही तोपर्यंत त्याला खूप तीव्रतेने ग्रहण करत असतं ते सगळं तुमचे. त्यामुळं कषायसुद्धा ते जास्त ग्रहण करतं तीव्रतेने. तुम्ही कषाय केला तर त्याचे संस्कार जास्त त्याच्यावर पडतात, ते सुद्धा कषाई बनतं. ती कषाई आहे ना? नाही ना?
मोही आहे. मम्मी पाहिजेच, हो की नाही? काय तिचं नाव? स्वस्ती. मम्मी कोणाची? तुझी मम्मी नाही, मम्मी कोणाची पण नसती. हां, मम्मी कोण आहे? मम्मी पण जीव आहे, मग ती माझ्यापासून वेगळी आहे असं सारखं सांगायचं मम्मीला, म्हणजे मम्मीचा मोह कमी होत आहे, तुझं नाही. हां, मम्मी पण तेवढीच मोही आणि तू पण मोही, म्हणून मोह कमी करायचा तर संस्कार करा. तर एक वाक्य काय आलं ह्याच्यामध्ये अजून की जरी आपल्या कर्णेंद्रियाची शक्ती तीव्र नाही तरी ज्ञानाच्या शक्तीने, ध्यानाच्या बलाने इथं बसून आपण दिव्यध्वनीचे शब्द ग्रहण करू शकतो का नाही? म्हणजे म्हटलं ना, त्या शेवटी शब्दाच्या लहरी आहेत, ते जे वेव्ज आहेत तिथून निघणारे, जे काही तुम्ही आत्ता बोलताय हे सुद्धा शब्द सगळे 3 लोकांमध्ये फिरणार आहेत. प्रत्येक शब्द असतो तो कुठं ना कुठं आहे, त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळं जे काही दिव्यध्वनीमध्ये खिरलं त्यासुद्धा वेव्स सगळ्या इथंपर्यंत येऊ शकतात, येतात आणि आपल्या शरीराला सुद्धा टच करून जाता येत नाही असं नाही. फक्त आपली एकाग्रता नसल्यामुळं आपल्याला ते कॅच होत नाही आहे, आपल्याला ग्रहण होत नाही आहे. तर त्या दिव्यध्वनीचे शब्द ग्रहण करू शकतो. ध्यान लावून एकाग्रता झाली तर विशुद्धी प्रगटते व ज्ञानाच्या त्या निर्मळ पर्यायात प्रभूंचा उपदेशही ग्रहण होऊ शकतो. म्हणून इथं बसून नमोस्तु कोण केलं होतं? कुंद आचार्यांनी त्या विधेयक क्षेत्रात असणाऱ्या त्या सिमंदर प्रभूंना इथून नमोस्तु केला. ती भाववंदना त्यांना तिथं ग्रहण झाली आणि असं उचलून अलगद घेऊन गेले तिथं. म्हणजे असं तुम्हाला पण जाता येतं, तसं नमोस्तु करा एकदा भावपूर्वक, तेवढे भाव जोडा आपले. पण आपण तो पुरुषार्थ करत नाही, अन्य सर्व प्रयोग करतो. रागी, द्वेषी, वैरीचे शब्द ऐकण्यासाठी, विकथा ऐकण्यासाठी असा गैरवापर करतो की त्यामुळं ही इंद्रिया निकामी होतात. जेवढ्या इंटरेस्टफुली आपण विकथा ऐकतो तेवढ्या इंटरेस्टने वितरा कथा ऐकता का? काय प्रश्न आहे? जेवढे इंटरेस्टने आपण विकथा ऐकतो तसं वितरा कथा इंटरेस्टने ऐकत. असं तुम्ही मला विचारायचं, मी तुम्हाला विचारायचं. ऐकतो का? काय म्हणले मी? कोण आहे माझ्यासमोर? अजित काका आहेत ना, पद्मप्रकाश काका. जेवढे आपण काय म्हणायचं इच्छेनी, एकाग्रतेनी कुठली पण स्टोरी असेल, कोणाची स्त्री कथा, चोर कथा, राजकथा आणि इतर भोजन कथा, सगळ्यामध्ये जेवढ्या इंटरेस्टनी ऐकतोय, जेवढ्या शक्ती लावून ऐकतोय, तेवढं आपली शक्ती इकडं वापरतो का? तुम्ही वापरता? तुमच्याबद्दल मला नाही म्हणायचं, मी आपलं एक उदाहरण घटवते. म्हणजे तेवढा काय म्हणायचं उपयोग आपण इकडं कॉन्सन्ट्रेट करत नाही. केला तर ती वितरागता ग्रहण होणार आपल्याला पण. आणि त्यामुळंच सांगितलं, ज्या इंद्रियाचा गैरवापर करतो ती इंद्रिया निकामी होत जातात, त्याची शक्ती क्षीण होत जाते आणि त्यामुळं मग तिथं मशीन लावावं लागतं कानाचं, किंवा काहीतरी एक्सटर्नली तुम्हाला वापरावं लागतं साधन ऐकण्यासाठी. म्हणून सर्व इंद्रियांचा योग्य वापर करा. योग्य विषय मिळाले त्या इंद्रियांना तर उलट ती इंद्रिया जास्त काय म्हणायचं पॉवरफुल होतील आणि त्याचं तुम्हाला साधनेमध्ये अडथळा येणार नाही. म्हणून म्हणजे ज्याला कमी ऐकू येत आहे त्याची काय साधना करतो सांगा तो जीव? ज्ञानी असेल तर ठीक आहे, आपल्या ज्ञानाला वळवू शकतो. अज्ञानी असेल तर जसं माझे आजोबा होते, आईचे वडील, आणि त्यांना कानाला कमी ऐकू यायचं आणि मग मी सारखं म्हणायची की तुम्ही ऐकायला येत जावा, इथं माताजींकडं राहावा. पण ते काय म्हणायचे, मला ऐकू येत नाही, मी काय करू तिथं राहून? आणि मी किती मदत करू शकणार बघा की त्यांची. म्हणजे कोण पण असेल तर कानाला मशीनसुद्धा त्यांनी अनेक वेळा वापरून बघितलं पण त्याचा त्यांना उपयोग व्हायचा नाही. ते कानात आवाज घुमायचा, नाहीतर काय स्पष्ट ऐकू येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते मशीन पण सोडून दिलं होतं. आणि त्यामुळं घरात राहायचे, परिचित लोकांच्या लिप रिडिंग वगैरे त्यांना कळायचं काय असेल ते बोललेलं,
पण असं आपण आता इथं हे शब्द बोललेले काय कळणार आहेत? त्यामुळे त्यांची रुची पण राहायची नाही. मग इकडे यायला नको म्हणायचे, जेवढं आपलं घरात चालू आहे तेवढं चालू ठेवायचे. म्हणजे मला म्हणायचं आहे, इंद्रिया निकामी झाली की आपण शरीराकडेच जातो, जास्त धर्माकडे येत नाही. मग म्हणून इंद्रिया कार्यक्षम आहेत ना, तोपर्यंत धर्माला लागा, तोपर्यंत आपलं ज्ञान ध्यान भरपूर असं त्याच्यामध्ये उतरा की मग त्या इंद्रियांची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. भलेही त्या सकामी असतील किंवा निकामी असतील तरीसुद्धा मग त्याची बाधा नाही जाणवत. आता जसं म्हणलं ना, जयश्री काकींना त्रास होतोय डोळ्याचा, तरी पण ज्ञानाला जोडलंय ना ज्ञानामध्ये, त्यामुळं तिथं दिसू दे नाही तर नाही दिसू दे, पाहणं माझा स्वभावच नाही आहे म्हटले आहे. म्हणून मग असं म्हणजे किती त्यावेळेस ज्ञानाचा उपयोग होतो हे मला सांगायचं आहे. आणि तेच आपल्याला नाही दिसायला लागल्यावर आपण काय करणार आहोत? तुमची पण दृष्टी जाणार आहे जेव्हा तुम्ही म्हातारे होणार, झालोयच आता पण. मग आता दृष्टी कमी झाली तर आपण निराकुल जगू शकणार का? का ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? किती रुची आहे, त्यामुळं म्हणायचं आहे आपल्याला त्या विषयांची. जेव्हा ते नाही दिसायला लागलं त्यावेळेस कळतं किती रुची आहे. आता वाटतंय की नाही आपल्याला काय रुची नाही आहे. त्यामुळं त्या इंद्रियांच्या अधीन होऊ नका, कुठल्याही विषयांच्या अधीन होऊ नका. जसे कानाचा वापर अयोग्य चर्चा ग्रहण करण्यासाठी, त्यातच रुची करण्यासाठी केला तर कर्णेंद्रियाचा अभाव होईल. काय याची रुची केला तर कर्णेंद्रियाचा अभाव होईल, म्हणजे चतुरिंद्रियापर्यंतच्या जीवात जन्मणार, पंचेंद्रिय होणार नाही. आणि त्याच्या विरुद्ध काय सांगितलं? जर याच कर्णेंद्रियाने जिनवचन ऐकले किंवा आपल्या आत्मसाधनेसाठी पुरुषार्थ केला त्या कर्णेंद्रियाच्या द्वारे शब्द ग्रहण करून वगैरे, तर याच कर्णेंद्रियाचा अभाव होईल. म्हणजे अशी नाही, जर जिनवचन ऐकण्यासाठी या कर्णेंद्रियांचा वगैरे सगळ्या इंद्रियांचा वापर केला तर ही इंद्रिया नष्ट होतील, म्हणजे तुम्ही अतिंद्रिय होणार. दोन्हीकडे पण इंद्रियांचा अभाव होणार आहे. पण कुठली पुढची गती कुठली मिळणार हे तुमच्या परिणामांवर अवलंबून आहे. समजलं का काय सांगितलं? काय सांगितलं? म्हणजे ते इंद्रिय मिळालेले तर सदुपयोग नाही केले तर काय होणार आहे? त्याच्या बी पुढे काय होणार आहे? हां, दुरुपयोग केला तर अभाव होतो, म्हणजे त्याच्या पूर्वीच्या इंद्रियापर्यंतच्या जीवात जन्मणार. आणि जर सदुपयोग केला तरी पण अभाव होणार आहे. त्याची पाचवी इंद्रियाचा अभाव मात्र केवळ ज्ञान. हां, सगळे इंद्रिया नष्ट होणार, देह परिवर्तन नष्ट होणार, संसार संपणार, दुःख संपणार आणि सगळ्या भ्रमणातून आपण मुक्त होणार. मग कुठली दशा पाहिजे? इंद्रियांचा तर अभाव कुठं ना कुठं होणारच आहे. मग पाहिजे म्हणून मिळणार नाही, म्हणून तसा पुरुषार्थ करा तर आपल्याला तशी गती प्राप्त होते. आणि मनुष्यांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा शब्द चांगली ग्रहण होतात बरं का. म्हणजे तुम्ही जे बोलता त्यांच्यावर संस्कार करता तर त्यांना पण कसं ग्रहण होतं. त्यासाठी एक स्टोरी आली होती मध्ये, एक काय म्हणतात शॉर्ट फिल्म म्हणून छोटंसं आलं होतं. छोटं बसले होते तसे लांब असे, म्हणजे भले तर त्याला म्हणत नंतर एक एक वर्ड्स त्यांनी काय करायचे, त्यांनी शब्द संस्कार होत असते. तो त्या लहानांवर तर खूप लवकर संस्कार होत असते. असं आपण घडवायला पाहिजेत संस्कार लोकांत. लहान मुलांवर लवकर पकडतात ना ते. तुम्ही जर चांगले संस्कार नाही घातला तर वाईट संस्कार लगेच पकडत असतात. म्हणून त्यांना आत्ताच म्हणले ना, नाही नका की सांगायच्या, त्यांची नाती आहेत त्यांना ते मंदिरात आल्यावर गोंधळ करायचे. मग त्यांना एक दिवस सांगितलं, मंदिरात आत येताना त्यांना कुत्रं दिसलं तिथं आणि ते घाबरली, लहान मुलगा त्यांचं नातू. मग त्यावेळेस नैना काकींनी काय म्हटलं, बघ तू मंदिरात गेल्यावर गोंधळ करतोस ना, मग असं कुत्रा होतोस. असं म्हणलं की ते जाऊन गपचूप दर्शन करून खाली बसून ध्यान करून खाली आलं. नाही तर रोज पळापळी करणार, इकडं तिकडं जा. म्हणजे असे संस्कार लगेच कॅच करतात ते, त्यांना घडवावं लागतं. आपण त्यांना मार्गदर्शन केलं की ते पकडतात लगेच. ते रुजुता असते त्यांच्यात तेवढी. आणि अज्ञान असल्यामुळं तुम्ही काय सांगता तेच त्यांच्यावर पकडलं जाणार आहे. म्हणून घडवा, आत्ता घडवा त्यांना.
तर मी काय सांगत होते की एक मनुष्य होता आणि त्याचं पेट डॉग होता त्याच्याजवळ एक, पण त्याला काहीतरी कारणास्तव फॉरेनला जायचं होतं. ते त्याला सोडून कधीही राहायचं नाही, पण त्या कुत्र्याला त्याला नेता येणार नव्हतं. आणि त्यावेळेस त्याला ते एअरपोर्टवर आला तो मनुष्य, आणि त्याच्याबरोबर ते कुत्रा पण आला होता. पण आता हा प्लेनमध्ये चढला तर तो पण चढणार त्याच्याबरोबर, आणि त्याला न्यायचं नव्हतं. मग त्याला चुकवायचं कसं? बांधून ठेवू शकत नाही किंवा कोणाला सांगून त्याच्यात चुकवू शकत नाही, काहीच नाही. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्याच्याबरोबरच ठेवलं प्लेन जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत. आणि आत्ता सुटणार म्हटलं की त्यांनी काय केलं, हातात बॉल काहीतरी आणलेला तो दूर टाकला. मग ती मालकाची वस्तू म्हटल्यावर लगेच जाऊन पकडून आणतात ना ते, तर ते कुत्रा ते आणायसाठी पळाला. ते पळाला की हा जाऊन प्लेनमध्ये चढला आणि ते स्टेप्स त्यांचे काढून घेतले त्यांनी प्लेनचे. दरवाजा बंद झाला आणि ती प्लेन चालू झाली. तो कुत्रा ते बॉल घेऊन तिथंपर्यंत आला प्लेनपर्यंत, आणि त्याला दिसतोय त्या खिडकीमध्ये मालक, त्याचं काय म्हणायचं, मालकच म्हणायचं. आणि मग त्यावेळेस त्याला ते बघितल्यावर तोंडातलं सोडून दिलं त्याने आणि भुंकू लागला जोरजोरात. आता तो पण तिथं इमोशनल, हा पण खाली इमोशनल. आणि शेवटी जाऊन त्या प्लेनच्या समोर उभारलं ते कुत्रं. ते प्लेन चालू आहे बरं का, आणि तसंच त्याच्या समोर पळतंय ते. आणि मग ते प्लेननी स्पीड वाढवला, थोडं थोडं वाढवत त्यांनी कितीतरी सुद्धा ह्यानी पळत इतकं स्पीड वाढवलं त्या कुत्र्यानी सुद्धा की त्याच्याबरोबर पळायला लागलं ते. आणि ते शेवटी पायलटनी विचारलं की हे कोणाचं आहे आणि असं का ते मध्ये येतं आहे, थांबवायची आहे का प्लेन असं ह्याच्यासाठी. तर थांबवली नाही प्लेन. आणि मग किती जरी स्पीड झालं तो जोपर्यंत त्यांनी अजून टेक ऑफ करत नाही ती प्लेन, तोपर्यंत ते त्याच्याबरोबर पळत राहिलं. आणि मग जेव्हा एकदा वर चढली विमान त्यावेळेस त्याला नाईलाज झाला आणि ते तिथंच भुंकत राहिलं. आणि तो मनुष्य कितीतरी दिवस फॉरेनमध्येच होता. आणि याला माहीत नाही हे, तो त्याच्या मालकासाठी म्हणून त्या एअरपोर्टवर एक नाही दोन नाही अनेक दिवस अनेक महिने तिथंच राहिला. शेवटी त्याच्या घरातले आले होते त्या मनुष्याचे की त्याला घेऊन जाऊ, पण तो कोणाबरोबर गेला नाही. माझा मालक येणार आहे. प्रत्येक प्लेन येऊन उतरणार ना तर दारासमोर जाऊन उभारणार, हा मालक आलाय का आपलं म्हणून. म्हणजे इतकं अटॅचमेंट असते ना ते प्राण्यांची सुद्धा. हे मला सांगायचं आहे की तुमच्या शब्दाचे सुद्धा ते गुलाम असतात. तुम्ही ज्यांना एक शब्दाने बोलवलं तर, किंवा तुमचे प्रेमाचे शब्द कुठले, द्वेषाचे कुठले, हे सुद्धा लगेच समजतं त्यांना. आणि मग काय झालं की ते इवन शेडमध्ये पण कुठं जाऊन बसायचं नाही. ते प्लेन जिथं थांबणार ना तिथंच बसायचं, दिवस रात्र तसंच. मग ऊन वारा पाऊस काही बघायचं नाही, तसंच बसून राहायचं ते. मग त्या एअरपोर्टवर तिथल्या एखाद्या कोण तिथल्या काय असतील ना ऑफिसर्स वगैरे, तर त्यांचा छोटा मुलगा होता आणि त्याला ते कुत्रा आवडलं होतं. ते रोज येऊन त्याच्याजवळ अंगावर हात फिरवायचं, त्याला खाऊ घालायचं, रोज असं काय ना काय त्याला घेऊन जायचा प्रयत्न त्यांनी खूप केला, पण ते त्याच्याबरोबर जात नव्हतं. शेवटी त्यांनी त्या मुलानी परमिशन काढून तिथंच एक छोटंसं असं गेट सारखं करून दिलं त्याला, एक सेफ्टी म्हणून, आणि तिथं त्याला ठेवायचं. आणि मग त्याचं खायचं प्यायचं छोटंसं एक असं शेडसारखं त्याला तिथंच करून दिलं आणि ते तिथंच राहायचं मग. आणि असं करत करत आता त्याचा लळा इतका लागला त्या कुत्र्याला, म्हणजे याला कुत्र्याला नाही, या मुलाला त्या कुत्र्याचा खूप लळा लागला. आणि तो त्या आपल्या वडिलांना विचारतो की आपण ह्याला घेऊन जाऊ घरी, पण ते कुत्रा त्याला रेफ्यूज करायचं, ते यायचंच नाही. किती ओढून घेतलं तरी सुद्धा ते यायचं नाही त्याच्याबरोबर. आणि मग खूप प्रयत्न करून सुद्धा तो येत नाही. म्हटल्यावर हाच येऊन रोज त्याच्याजवळ बसायचा. आणि मग एक दिवस पाऊस सुरू झाला होता, खूप तुफान पाऊस होता, पण ते असं म्हणजे असंच बसून होतं कुत्रं. मग त्याला ते घेऊन त्या शेडमध्ये त्याच्याच छोट्या त्या घराच्या तिथं असं पत्र्यासारखं घालून दिलं, तिथं आत नेऊन ठेवायला लागलं होतं. तर ते सुद्धा त्याची तयारी नाही. तर हा मुलगा त्याच्याबरोबर तसंच बसून राहिला पावसामध्ये. मग आता तो कुत्रा त्याच्याकडं बघतोय त्या मुलाकडं की हा आपल्यासाठी भिजतोय. मग त्या मुलाने काय केलं, आपलं शर्ट काढून त्याच्या अंगावर घातलं, कारण तो खायचं प्यायचं पण कमी केला होता, त्यामुळं त्याचं अशक्तपणा वाढलं होतं त्या कुत्र्याचं. ह्यांनी आपलं शर्ट काढलं आणि त्याच्या अंगावर घातलं. म्हणल्यावर आता तो इमोशनल झाला ते कुत्रा, आणि आता तो त्याला चाटू लागला, त्याच्याकडं बघू लागला, म्हणजे त्याला स्वीकारलं थोडक्यात त्यांनी.
आणि मग आज तो त्याच्याबरोबर घरी गेला आणि मग इतकं त्याला आनंद झाला त्या मुलाला की आता हे आपल्याबरोबर राहणार म्हणून. मग तो कुठं जाईल त्याच्याबरोबर जायचा, ते एकत्र जेवायचे, खेळायचे वगैरे सगळं. आणि परत टर्निंग पॉईंट काय झालं, परत एकदा तुम्हाला सगळं माहीत आहे, कशाला सांगू. परत एक दिवस असंच त्या एअरपोर्टवर असताना एक विमान लँड झालं आणि त्याच्यातून त्याचा मालक खाली आला आणि तो आला आणि समोर उभारला तर याची नजर पडली नव्हती अजून कुत्र्याची. आणि जेव्हा त्याची नजर पडली की आपला कुत्रा अजून इथंच आहे, त्याचं काहीतरी नाव असतं बरं का, आता मला नाव नाही लक्षात. आणि मग त्याला ते बघितलं की तो मालक जवळ यायला लागला म्हटल्यावर हा पळाला, कुत्रा मुलाला सोडून त्याच्याकडं पळाला. आणि मग त्यांनी भेटले एकमेकांना आणि थोडा वेळ थांबले आणि झाल्यावर नंतर त्याला परत जायचं होतं म्हटल्यावर आज तो मालक त्या कुत्र्याला घेऊन प्लेनमध्ये चढला. मग हा रडायला लागला मुलगा. आता काय करायचं सांगा तुम्ही, का बरं त्याच्याशी अटॅच. मग आता एक तर ते रडणार नाही तर हे रडणार, कुत्र्याने काय करायचं. मग आता तो मालक त्याला घेऊन जातोय प्लेनमध्ये आणि प्लेनमध्ये जाऊन तिथं त्याच्या सीटवर बसला आणि त्याला आपल्या बाजूला बसवलं, काहीतरी खायला देतंय. आणि त्यावेळीस तो मुलगा रडतोय, बाहेर ओरडतोय, पळापळी करतोय आणि सगळे त्याला धरून बसले. मग हे त्या कुत्र्याच्या डोळ्याला दिसलं की त्याला लोक ओरडत आहेत, मारतायत किंवा काय त्याला जबरदस्ती करतायत, ते माझ्याजवळ येऊ नये म्हणून किंवा हात त्याच्याजवळ जाऊ नये म्हणून. तर त्या कुत्र्याला हे भाव ग्रहण झाले आणि त्यांनी एक बार फक्त आपल्या मालकाकडे बघितलं आणि त्या मुलाकडे बघितलं आणि तिथं असलेलं सगळं त्याचं सोडून दिलं आणि तेवढ्याच स्पीडने ते प्लेनमधनं खाली उतरलं आणि त्या मुलाकडे गेले. त्या मुलाचे वडील त्याला घेऊन चालले होते की तू आता सोड त्याला, त्याचा विचार सोड, तो येणार नाही तुझ्याकडं. आणि मग आता इतका हताश होऊन तो रडायला लागला आणि मग त्याला तसंच घेऊन चालले होते त्याचे वडील घराकडं. आणि त्यावेळेस हा कुत्रा त्या प्लेनमधनं खाली उतरला आणि त्याच्याकडे गेला. कशासाठी सांगत होते, गोष्टीतच रमलो आपण. म्हणजे शब्दाचे संस्कार कसे असतात. मला सोडून गेले होते ते संकटाच्या काळी, मला हे मुलगा हे केलेलं ह्याची जाणीव झाली त्या कुत्र्याला. हां, म्हणजे शेवटी त्यांना वात्सल्य जास्त असतं माणसांपेक्षा सुद्धा. काय म्हणायचं, प्राण्यांमध्ये वात्सल्य खूप असतं. ते जपतात त्या तुमच्या करुणेला, तुमच्या दयेला, तुमच्या काय म्हणायचं एक मित्रत्वाला इतकं जास्त धरून बसतात ना ते आपल्यापेक्षा सुद्धा. आपण तर एक मित्राला दुसऱ्या मित्राला आला की त्याला सोडून देतो किंवा असं काहीतरी, पण प्राण्यांचं असं नसतं. प्राणी एकतर माणूस ओळखतात कोण आहे आपला आणि कोण परका आहे हे. त्यामुळं ते म्हशी गाई वगैरे सुद्धा विकतात ना, ते लवकर ॲक्सेप्ट करत नाहीत नवीन मालकांना, त्यामुळे त्यांना जास्त त्रास होत असतो त्याचा. मग असंच इवन असंच कुत्र्यांच्या बाबतीत पण जेव्हा ते एकाच दुसऱ्याला विकतात ना त्यावेळेस लवकर ते त्यांचे होत नसतात. मग हे सगळे शब्दाचे संस्कार आहेत हे मला सांगायचं आहे. ज्याचे एखाद्याचे बोलणं, एखाद्याचे शब्द, एखाद्याचं स्टाईल आवडलं ना, त्याच्या जवळ तो राहत आहे समजा, तर तोच आपला आहे हे त्याला कळतं. मग तो कुठूनही हाक मारू दे, कुठेही लपलेला असू दे, तरीसुद्धा ते बरोबर त्याच्याजवळच जाणार. मग असं म्हणायचं आहे मला, आपल्याला जिनवाणीचे वचन कुठं पण ऐकायला मिळू देत. आपण काय करतो, ऐकायला आल्यावर तिथं जातो का घरातच बसतो. तुम्ही सगळे ऑनलाईन बसता. जिथं चालू आहे तिथंपर्यंत जायचं असं त्या कुत्र्याचा भाव होता. हो, ते जिथून हाक मारलं तिथंपर्यंत जायचं त्या मालकाजवळ. मग तसं आपल्याला जेवढे शब्द हे ऐकायला मिळतील तिथं जा, म्हणजे ते ग्रहण करा. ते ॲटलिस्ट कुठं का असे ना कशा रीतीनं मिळते त्या रीतीने मिळवा, कारण ह्या शब्दांनीच आपला उद्धार होणार आहे. म्हणजे शब्दातीत होण्यासाठी सुद्धा हे शब्दच मदत करणार आहेत. म्हणून त्यांचा वापर करून आपल्याला सुद्धा अशब्द आत्म्यापर्यंत जाता येतं. आणि शेवटी भगवंतांची पूजा तर कशी करता हो, शब्दाच्या द्वारे करता म्हणता. शब्द कुठले असतात ते, तर त्यासाठी एक सांगितलं की 3 फकीर होते. फकीर म्हणजे साधू टाईप असे, आणि ते एका गावावरनं दुसऱ्या गावाला गेले आणि तिथं गेल्यावर त्यांची इतकी ख्याती पसरली त्या गावामध्ये की सगळे लोक त्याच्याकडे यायचे.
त्या 3 साधूंकडे भेटायला यायचे, त्यांचं दर्शन करायचे, त्यांनी काय सांगतील ते ऐकायचे. असं करत करत त्या गावातला सगळा मॉब जवळपास त्या 3 साधूंजवळ जायला लागला. आणि त्याच गावात एक चर्च होतं आणि तिथं एक फादर असायचे. आणि ते ठरलेलं असायचं तिथं लोक कुठले येणार, कधी येणार, किती येणार, ते फादरला माहीत असायचं. आणि आता हळूहळू सगळा मॉब ह्यांच्याकडे जायला नाही, या तिघांकडं. त्या फादरला टेन्शन. म्हटले कोण आले नक्की गावामध्ये, इथं लोक यायचे का बंद झालेत, का कमी झालेत. आणि एक दिवस तर म्हणले दिवसभर तो एकटाच बसला फादर त्या चर्चमध्ये, एकसुद्धा मनुष्य तिकडं फिरकला नाही. सगळे त्या 3 फकीरांकडे गेले होते. मग आता त्याला राग आला. म्हटला नक्की कोण आहेत मला बघायला पाहिजे आणि त्यांना लाईनला लावायला पाहिजे. आणि मग त्यांना शोधत विचारत वगैरे ते त्यांच्यापर्यंत जायचं ठरवले. तर ते नदीच्या पलीकडं होते कुठंतरी. आणि मग ते बोटमध्ये बसून त्या नदीच्या पलीकडे तिथं जाऊन बघितलं तर 3 साध्या वेशात बसलेले पुरुष होते. भगवे वस्त्र घातलेले पण साध्या वेशात बसलेले, झाडाखाली असं ते 3 साधू होते म्हणा, संत होते म्हणा. तर तिथं जाऊन हे बोलू लागला, हे फादर बोलायला लागले त्यांच्याशी. म्हणले ते 3 साधू तुम्हीच आहेत का. ते म्हणले साधू हे आम्ही कुठले संत वगैरे साधू वगैरे, आम्ही तर सामान्य मनुष्य आहेत. म्हणले आम्हाला काय फार येतं आहे असं नाही, आम्ही आमची आपलं साधना करतो. इथं लोकांनी आम्हाला साधू संत म्हणलेत पण आम्ही काय असं साधू वगैरे नाही. मग त्यावेळेस तिथं म्हणजे त्याला राग आला होता फादरना की ह्यांनी माझं पोस्ट घ्यायला लागलेत. म्हणजे काय म्हणायचं, माझं इम्पॉर्टन्स कमी झालं ना, आता लोक माझ्याकडे यायचं कमी झाले आणि त्याच्याकडे जायला लागले. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, चर्चमधून कधी बाहेर पडत नव्हते ते फादर. तर आज बाहेर पडायचं तर डोक्यावर सोन्याची टोपी घातली, हातामध्ये ते सोन्याची छडी असते त्यांची ती घेतली आणि निघाले. मी बघणारच आज त्यांना नक्की काय आहेत, माझ्यापेक्षा ग्रेट आहेत का असं म्हणून. आणि मग त्यावेळेस तिथं त्या साधूंसमोर जाऊन उभारला आणि म्हणला ते तुम्हीच आहेत का संत. तर ते म्हणले की नाही नाही, आम्ही काय संत बनण्याच्या लायकीचे नाही आहेत, आम्ही खूप लहान आहेत असं काहीतरी. मग त्यावेळेस कोणाशी अफवा पसरवली आम्हाला माहीत नाही. रोज लोक इथे येतात आणि आम्हाला पूजतात, आमचं ऐकतात आणि असं कुठंतरी जाऊन सांगतात की आम्ही साधू संत आहे, पण आम्ही असं काही नाही. लोक येऊन इथं गर्दी करतात, आम्हाला एकांत पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो आहे, तर आम्हाला एकांत देत नाहीत. म्हणजे असं ते आपलं एक्सप्लेनेशन देऊ लागले. आम्ही रोज त्यांना इथं यायला अडवतो, नको म्हणतो, पण तरीसुद्धा ते येतातच सगळे लोक. बरं झालं तुम्ही आलात, आता तुम्ही आम्हाला वाचवा. त्यांचे भाव कसे होते आणि याचे भाव कसे होते बघा की. आम्ही तर एकांत इच्छितो, गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. तर हे सगळं ऐकल्यावर फादरला एक मनातून आनंद झाला की हे काय असं नाही आहे ती माझ्या लेवलचे असे, ह्यांनी तर साधेसुधे, त्यांना काय लगेच पळवता येईल मला इथनं. मग त्यांना त्यांच्या रस्त्याला आज मी लावणारच असं म्हणून त्यांना विचारलं तुम्ही काय करता इथं. मग ते साधू म्हणाले काय नाही, इथं बसून आम्ही ईश्वराची प्रार्थना करतो. मग त्यांनी विचारलं बायबल कुठं आहे. बायबल म्हणजे काय काकी, बायबल म्हणजे हां त्यांचं धर्मग्रंथ आहे ना. मग ते म्हणले कसलं बायबल वगैरे, त्यांना लाज वाटली, त्यांनी मान खाली घातली आणि ते म्हणाले की आम्हाला लिहिता वाचता येत नाही, आम्ही अनपढ आहोत, अडाणी आहोत. हे ऐकल्यावर तर फादर अजून खुश का मी ज्ञानी, आता एक मान आला ना त्याला पण. तर त्यावेळेस त्यांनी तिघांनी पण आपलं तोंड खाली घातलं आणि त्यांनी सांगितले आम्हाला वाचायला येत नाही, तर बायबल ठेवून काय करणार आम्ही, त्यामुळे आमच्याकडे काय बायबल वगैरे नाही. मग इतका अनपढ असून तुम्ही लोकांना फसवताय, मग यांना आता मी धडा शिकवणारच असं म्हणून आणि सगळ्या शहरासमोर ह्यांची नाचक्की करणार, अपमान करणार असं त्या फादरच्या मनामध्ये. मग त्यांनी विचारलं मग तुम्ही प्रार्थना कशी करता, बायबलच नाही तुमच्याजवळ तर तुम्ही काय म्हणता, कसं म्हणता. चर्चची प्रार्थना तर तुम्हाला पाठ असेल ना, मग ती कशी म्हणता तुम्ही सांगा मला असं ते विचारू लागले फादर. पण पुन्हा तिघांनी आपलं तोंड खाली घातलं. मग आता काय झालं, खूप लाज वाटतीये, आम्हाला प्रार्थना येत नाही. आता मात्र फादर रागाला आले आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला प्रार्थना येत नाही, प्रेयर येत नाही, मग नक्की करता काय तुम्ही. लोकांना उपदेश देता, काय उपदेश देता, काय येतं काय तुम्हाला. त्यावेळेस ते म्हणाले की ठीक पण
चर्चची प्रार्थना तर खूप मोठी असते, आम्हाला काही तसलं समजत नाही, येत नाही म्हणून आम्ही म्हणत नाही. मग चुकीचं म्हणण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ते पाठ करणार आणि आम्ही म्हणणार, त्याचा अर्थ पण आम्हाला येत नाही. चुकीचं म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणून आम्ही ते म्हणत नाही. आम्ही आमची एक स्वतःची प्रार्थना बनवली आहे. किती ग्रेट आहेत. एक प्रार्थना बनवली आहे. मग त्यावेळेस फादर एकदम रागाला येऊन जोरामध्ये, असं कसं? प्रार्थना कशी असते? सर्वमान्य असते, ग्रंथांमध्ये लिखित असते, अनादीपासून असते, त्यालाच प्रार्थना म्हणलं जात आहे. असं कोण पण तयार केलेली प्रार्थना नसते. मग त्यांनी सांगितलं की असे ते हजारो वर्ष जुने असतात त्या प्रार्थना, ते मंत्रच सगळ्यांना एलिजिबल असं काय म्हणायचं, सगळ्यांना मान्य असतात, बाकी कुठलं नवीन वगैरे नाही. इवन ते सांगितलं जीजसना सुद्धा परमात्म्याने येऊन प्रार्थना शिकवली होती, असं त्यांनी ते फादर सांगू लागले. मग तुम्ही कसं काय स्वतः बनवली? मग ते म्हणाले की आम्हाला माफ करा, आम्ही अडाणी गवार आहोत, आम्हाला काही येत नाही, आमच्याकडून चूक झाली, तुम्ही आम्हाला शिकवा. आता आम्ही तेच म्हणू तुम्ही जे सांगणार आहे, पण आम्हाला क्षमा करा. इतकी त्यांची रुजुता होती परिणामात त्या तिघांची. तर त्यावेळेस तिथं फादर, आता एक मान चढला ना, ह्यांनी मला मान देत आहेत तिघं पण म्हणल्यावर ते खुश होऊन, ठीक आहे मी शिकवतो, पण पहिला तुम्ही काय म्हणता ते तर सांगा. मग काय तुम्ही बनवली आहे तुमची प्रार्थना? मग जिज्ञासा आली आणि त्यांनी विचारलं, तुमची प्रार्थना मला ऐकवा. तर ते म्हणाले, नाही नाही, आमची काय अशी फार ग्रेट आहे असं काय नाही आहे, आम्हाला काही येत नाही, आम्ही तर अनपढ गवार आहोत, तुम्ही जे सांगाल ते आम्ही आजपासून तेच करतो. मग त्यांचे पाया पडू लागले ते फादरचे, ते तिघं पण, आम्हाला तुम्ही शरण घ्या, आम्हाला तुम्ही लाजवू नका, आम्ही काय असे फार मोठे विद्वान नाही आहेत. तरी पण फादरनी खूप वेळा फोर्स केला आणि सांगितलं की तुम्ही ती तुमची प्रार्थना म्हणा. आता त्यांनी केलेली प्रार्थना सांगते. आम्ही खूप विचार केला पण कोणतीही प्रार्थना सुचेना. मग आठवले कुठंतरी कोणाच्या तरी तोंडातनं ऐकलेलं भगवानाचे 3 रूप असतात. मग आम्ही रचलं काय, तर तुम्ही ऐकाल तर आमच्यावर हसाल. मग त्यावेळेस फादर म्हणले, नाही मी हसणार नाही, तुम्ही सांगा. तर त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत अनेक प्रार्थना, त्यांनी सांगितलं की हम भी 3 तुम भी 3 परमात्मा हमारी रक्षा करो. एवढंच प्रार्थना त्यांची बरं का. काय, हम भी 3 तुम भी 3 हम पर कृपा करो, एवढंच म्हणायचे रोज ते, दुसरं काय प्रार्थना नाही काय नाही. आणि एवढंच सांगायचे लोकांना सुद्धा आल्यावर. तर हे ऐकल्यावर खरंच फादर हसायला लागले. म्हणले आजपर्यंत अनेक प्रकारची प्रार्थना ऐकल्या पण अशी कधी नाही ऐकली. आता म्हणला ह्यांना मी धडा शिकवणारच, काय असतं नक्की ह्यांना कळेल, धर्म काय आणि धर्मग्रंथ काय असतात. यांना माझ्या शरण यावेच लागेल, माझ्या मागं चर्चमध्ये यायलाच लागेल. मग त्यावेळेस ते म्हणले, परत ते 3 जण पण लाजून म्हणले की तुम्ही मला तुमचं मंत्र सांगा, आम्ही पाठ करतो. आणि मग त्यावेळेस तिथं प्रार्थना त्या फादरनी बायबलची प्रार्थना ऐकवली. इतकी मोठी होती की ती ऐकल्यावर काय ह्यांना पाठ होणार नव्हती. ऐकल्यावर परत त्या 3घांनी म्हणली प्लीज आम्हाला अजून एकदा सांगा. तर ते फादरनी अजून एकदा ऐकवली. परत ह्यांनी म्हटलं की अजून एकदा ऐकवा, परत एकदा ऐकवली. असं करत 4-5 वेळा फादरनी जवळपास त्यांना ते प्रेयर ऐकवलं सगळं. मग आता सांगितल्यावर तरी पण ते त्यांना अनपढ आहेत म्हणल्यावर असं, आणि कधी नाही ऐकलेलं तर किती लक्षात राहणार आहे. तर तिच्या काही लक्षात राहीना. मग त्यावेळेस फादर म्हणले तुम्ही आता चर्चमध्ये या, मग मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही रोज आला तर तुमचं पण पाठ होईल, तुमचं कल्याण होईल असं म्हणले. आणि ते त्या बोटमध्ये बसून निघाले. बोट त्यांची नदीच्या मध्यभागापर्यंत गेली. आता नाही काय नाही. तर त्यावेळेस त्यांनी बसलेले असताना बोटमध्ये आवाज यायला लागला मागून की कुठले तरी लोक पळत यायला लागले. आणि त्यांनी बघितलं तर हे 3घच होते. आणि ते तितक्या जोरात पळत येत होते ह्या फादरकड. आणि त्यांनी बघितलं तर चाट पडला, म्हणजे ते फादर चाट पडले असे की नदीच्या मध्यभागी बोटमध्ये हे बसले होते आणि ते पाण्यावरून जमिनीवर चालल्यासारखं पळत येत होते. मध्यभागी म्हणजे खोल असणारच की ऑब्व्हियसली, असं काय जमीन नसणार आहे.
पण त्यांना ते भानच नाही आणि त्यांची अशी भक्ती असायची भगवंतांविषयी की, आणि ते जवळ येऊन काय म्हणायला लागले, असं ते आ करून बघतच राहिले होते फादर. आणि त्यावेळेस हे 3 जण येऊन काय म्हणले, त्यातला एक जण म्हणले की फादर सॉरी, पण आम्ही तुम्ही सांगितलेलं विसरून गेलो, अजून एकदा ऐकवा तुमची प्रार्थना. असं म्हटल्यावर दुसरा पण म्हणला की तुम्ही आम्हाला आमच्यावर हसू नका, आम्हाला तुम्ही दोष देऊ नका, पण आम्ही परत तुम्हाला प्रार्थना करतोय, तुम्ही आम्हाला तुमचं प्रेयर ऐकवा. आणि आम्ही 3 पण भांडतोय कशासाठी, मी म्हणतोय की ह्याची प्रार्थना बरोबर नाही, माझी आहे. दुसरा म्हणतोय त्याची नाही, त्याची बरोबर आहे. असं म्हटल्यावर आम्ही 3घांचा पण वाद चाललाय, तुम्हीच सांगा आम्हाला आता कोणाचं प्रेयर बरोबर आहे. असं म्हटल्यावर तो आ करून बसलेला होता ना, त्याच्या हातातली छडीच पडून गेली. सोन्याची छडी होती ना हातामध्ये, पाण्यामध्येच पडून गेली. का? कारण ते तसे आले होते ना, तशी शक्ती याच्यात पण नव्हती. आणि मग त्यावेळेस त्याला कळलं की खरा भक्त मी नाही आहे, हे आहेत. आणि मग त्यावेळेस तिथं सगळं विसरा म्हणले, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सगळं विसरून जावा आणि तुमचीच प्रार्थना श्रेष्ठ आहे, त्या प्रार्थनेमध्येच शक्ती आहे, मी सुद्धा आता तुमचीच प्रार्थना म्हणणार. असं तो फादर त्यांना म्हणाला आणि तो स्वतः त्यांचे पाया पडू लागला. तर त्यावेळेस ते म्हणले नाही, तुम्ही अजून एकदा आम्हाला ऐकवाच. त्यावेळेस फादर लाजेने मान खाली घालून तेथून निघून गेले. म्हणजे म्हणायचं आहे काही शब्दामध्ये नाही आहे शक्ती हो, भाव जे घातलं ना, त्या भाव पूर्ण केलेली प्रार्थनाच भगवंतांपर्यंत पोचते, असं त्याच्यातून एक मॉरल सांगायचं होतं. म्हणून तुम्ही पण भावपूर्ण भक्ती करा तर त्याचा उपयोग होणार, नाही तर मग आपण पण असंच शब्दामध्ये अडकून भरकटत राहणार. हो जाणार सर्व शब्दांच्या अतीत निशब्द स्वरूप जाणा. हा मी परमात्मा कर्णेंद्रियाच्या अधीन नाहीच, कोणत्याही विषयाची आसक्ती माझ्यामध्ये नाहीच, विकथा करणे ऐकणे हा माझा स्वभाव नाही, मी तर ज्ञाता आहे, सर्व शब्दांना मात्र जाणणारा आहे, नित्य जाननहार आहे जाणा. ज्ञायकोऽहम् जीवोऽहम् ॐ विसर. नमो अरिहंताणं.